काय ते काय एका गटामध्ये 5 सदस्य आहेत, PQRSOT. गटामध्ये एक डॉक्टर, एक वकील. बरं, एक डॉक्टर, एक वकील आणि एक कलाकार आहे. P व S या अविवाहित विद्यार्थी आहेत. बघा, P कोण आहे? अविवाहित आहे. P आणि S काय दिले आपल्याला? अविवाहित आहे. पुढे काय दिले बघा? यातील T हा पुरुष असून, बघा T कोण आहे? पुरुष आहे. पुरुषाला चौकोन काढायचा, स्त्रीला काय करायचं? त्रिकोण काढायचं. ठीक आहे. बघा, तर काय दिले बघा? T हा पुरुष असून त्याने गटामधील एका व्यक्तीशी लग्न केले आहे. बघा, T कोण आहे? पुरुष आहे आणि त्याने एका गटामधल्या एका मुलीशी लग्न केले आहे. आता तो लग्न कोणाबरोबर करू शकतो? एक तर R बरोबर किंवा Q बरोबर, कारण की P आणि S कोण आहेत? अविवाहित आहेत. बरोबर आहे का? चला पुढे काय दिले बघा? Q हा P चा भाऊ असून, बघा Q जो आहे तो भाऊ आहे कुणाचा? P चा. बरोबर आहे ना? बघा, P हा भाऊ आहे कुणाचा? तर Q चा. आणि काय म्हटले? तो डॉक्टर नाही वा कलाकार नाही. मग P कोण असणार आहे? मग डॉक्टर पण आहे आणि कलाकार पण नाही. मग राहिलो कोण? वकील. मग P झाला वकील. बरोबर आहे ना? बघा, परत काय दिले? R हा डॉक्टर नाही. बघा, R डॉक्टर नाही म्हटलेले आणि P आणि S तर कोण? अविवाहित आहे. त्यांचा विषय संपला. आता राहिले कोण? Q, R आणि T. या 3 व्यक्तीमध्ये आपल्याला काय करायचे? वाटून द्यायचे सगळं. बघा, P वकील गेला आणि R काय म्हणजे? डॉक्टर नाही. मग R कोण असेल? कलाकार असेल. R झाला कलाकार. आणि परत राहिला कोण? T कोण असेल? मग डॉक्टर. यातील कोण व्यक्ती डॉक्टर असेल? T. आणि T ची पत्नी कोण असेल? जर विचारलं तर T ची पत्नी कोण असणार आहे? R असणार आहे. कारण S आणि P कोण आहेत? अविवाहित आहेत. येते लक्षामध्ये? काय ते बघा, एक माणूस त्याच्या घराच्या मागच्या बाजूने सरळ 25 मीटर खाली गेला. खाली जातो. डायरेक्शन चॅप्टर आहे. खाली जातो म्हणजे कुठं? दक्षिणेकडे नाही करायचं, मागच्या साईडला. घराचं तोंड कुठं दिले आधी ते बघा. घराचं तोंड कुठे दिलेले बघा. जर त्याच्या घराचं तोंड पूर्वेकडे असेल, पूर्व दिशा कुठं असते? या साईडला. मग पूर्वेकडून तो पाठीमागच्या साईडने किती गेला? 25 मीटर गेला. परत नंतर काय? नंतर उजवीकडे वळतो आणि 50 मीटर चालतो. आता उजवी दिशा कुठं असणार आहे? वरच्या साईडला. वरती किती गेला? 50 गेला. नंतर तो डावीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. आता डावी दिशा कुठं असणार आहे? इथून या साईडला. या साईडला किती गेला? 25 गेला. विचारले काय? सुरुवातीच्या ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला असेल? बघा, सुरुवातीचा ठिकाण कुठे? इथे आहे. आताचं ठिकाण कुठे? इथे आहे. आता हे ठिकाण काढायचं काय करायचं? हा उभे आणि आडवी रेष मारून घ्यायची. आता ही दिशा कुठली आहे तुमची? पश्चिम आहे. बरोबर आहे का? आणि वरची दिशा कुठली आहे तुमची? उत्तर आहे. उत्तर आणि पश्चिमेमध्ये कुठली असते? आग्नेय, नैऋत्य आणि इकडे झाली वायव्य. उत्तर काय द्यायचं मग? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. हा, ह्याच काय ते रँकिंग चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. बघा, A आणि B हे लय खाली आले. थांबा. बघा, A आणि B च्या मिळकतीची बेरीज किती आहे? C आणि D च्या मिळकतीपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. बघा, A प्लस B जो आहे तो काय आहे? जास्त आहे. कोणापेक्षा? C आणि D पेक्षा. चला पुढे काय दिले बघा? A आणि C च्या उत्पन्नाची बेरीज. बघा, A प्लस C च्या उत्पन्नाची बेरीज काय म्हटले? B आणि D च्या मिळकती एवढी आहे. म्हणजे B प्लस D च्या एवढी आहे. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये काय दिसते मग तुम्हाला? बघा, A बरोबर जर B असेल उत्पन्न वाढते. बरोबर आहे का? आणि B च्या ऐवजी A जर C ला घेतलं तर काय होतं? उत्पन्न कमी होते. मग याचा अर्थ काय? B आणि C मध्ये कोण मोठा असेल? पण B हा C पेक्षा मोठा आहे. येते लक्षामध्ये? बघ, A प्लस B आणि C प्लस D आहे. इकडे काय केलं? A ने B ला जवळ घेतलं, C ला जवळ घेतलं, तर उत्पन्न काय झालं? बरोबर झालं, म्हणजे कमी झालं. आणि B ला B होतं तर त्यांचं उत्पन्न जास्त होतं. मग B हा काय? C पेक्षा जास्त असणार आहे. चला पुढे काय दिली बा? शिवाय A ला B आणि D च्या उत्पन्नाचे गरजे इतके निम्मे उत्पन्न मिळते. बा, A ला किती उत्पन्न मिळते?
बी प्लस डीचं जेवढं उत्पन्न आहे त्याच्या निम्म उत्पन्न मिळते. मग ए किती असणार आहे मग हा जर 2 बरोबर अलीकडे आणला तर काय होईल 2a होईल. 2a इज इक्वल टू बी प्लस डी. बरोबर आहे ना. बी प्लस डीच्या निम्म कोणाकडे इकडे. मग 2a घेतले की बरोबर काय ते बरोबर लिहिते सगळं बा. मग चला आता पुढे काय आपल्या इथं कोणाचे उत्पन्न सर्वात जास्त आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचं बघा. समजा एचं उत्पन्न आपण समजा 1 रुपये पकडलं. एचं उत्पन्न किती पकडलं 1 रुपये आणि 2a ची व्हॅल्यू किती झाली 2 रुपये झाली. बरोबर आहे का. बरोबर आहे का. चला आता मला सांगा मग बी प्लस डी ची बेरीज किती आली 2 आली. बरोबर आहे का. बघा इकडे आता इकडे टाकून द्या. चला ए ची व्हॅल्यू किती आहे 1 रुपये. बरोबर आहे का. आणि बघा बी प्लस डी ची व्हॅल्यू किती आहे याची 2 रुपये. येते लक्षामध्ये 2a म्हणजे 2 रुपये झाले. बी प्लस डी ची व्हॅल्यू किती 2 रुपये. मग इथं बी प्लस डी जर 2 रुपये असेल आणि ए जर 1 रुपये असेल तर सी किती असेल मग 1 रुपये असेल. हा 1 आणि 1 काय झाला 2 रुपये झाले. आणि ह्या बी प्लस डी ची पण व्हॅल्यू किती 2 रुपये. पण दोघांमध्ये कोणाकडे किती माहित नाही आपल्याला. तर आता काय करायचं बघा. इथं काय दिसतं बी हा सी पेक्षा जास्त आहे. सी कडे जर 1 रुपये असेल तर बी कडे किती असतील तर 1.5 रुपये द्यायचे नाही ना. थोडीच व्हॅल्यू वाढवायची. उत्पन्न जर चेंज होत येते लक्षामध्ये. इथं 1.1 करा फक्त 1 रुपये 10 पैसे. सी कडे जर 1 रुपये असेल तर बी कडे किती आला 1.1 रुपये. आणि इकडे जर बघितलं आपण बघा बी कडे जर तुम्ही 1.1 रुपये टाकला तर डी ची व्हॅल्यू किती असेल 0.9. बरोबर आहे ना. ह्याची दोघांची जर 2 रुपये असेल तर ह्या दोघांची पण 2 रुपये येणार आहे. मग हा जर 1.1 असेल तर हा किती असेल 0.9. मग सगळ्यात जास्त कोणाकडे दिसतंय तुम्हाला ए आणि सी यांची व्हॅल्यू समान आहे. बी कडे किती दिसते 1.1 रुपये. सगळ्यात जास्त मिळतात कोणाचे बीची. येते लक्षात. बा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. हा काय दिले बघा ह्याच्यामध्ये. एका गोल टेबलावरती 5 लोक ए बी सी डी आणि ई बसलेले आहेत. ठीक आहे. आता बघा सिटिंग अरेंजमेंट काय असते बघा. आता हा सर्कल टाईपचा प्रश्न आहे. बरोबर आहे का. समानार्थी म्हणजे समसंख्येमध्ये जर व्यक्ती असतील 4 6 8 10 तर ते कसे असतात एकमेकांच्या समोर मांडायचे असतात. समजा 4 असतील तर असे मांडतो आपण. 6 असतील तर असे मांडायचे. 8 असतील तर असे मांडायचे. पण इथे व्यक्ती किती आहेत 5 आहेत. त्यामुळे काय करायचे ते समान अंतरावरती असे मांडून टाक. ठीक आहे. बघा पुढे काय दिले आता. चला प्रत्येक खुर्ची लगतच्या खुर्च्यापासून समान अंतरावर ठेवले आहे. सी हा ए च्या पुढे बसलेला आहे. पुढे म्हणजे कुठं शेजारी असतो या ठिकाणी पुढे. मग आता पुढची बाजू कुठे पकडणार तुम्ही. तुमचा चेहरा कुठे सेंटरकडे ना. राईटला जायचं नाही. आपली सायकोलॉजी काय आपण राईटला पकडलं ना. बाय सी हा ए च्या पुढे बसलेला आहे. समजा बघा इथं जर सी असेल तर ए कुठं असेल हा जर सी असेल ए लेफ्टला पण असू शकतो राईटला पण असू. पुढे म्हटले ना. आता याचा हा समोर बघा विषम संख्येमध्ये तुम्ही एक्झॅक्ट समोर नाही मांडू शकत. विषम संख्येमध्ये तुम्ही याची समोरची बाजू नाही दाखवू शकत. विषम संख्येत ना काय दिलं आपल्याला सी हा एच्या पुढे बसलेला आहे. मग हे इथं काय असतं बघा. बघा सी हा एच्या पुढे म्हणजे इथं एक तर एच्या राईट साईडला सी असेल किंवा सॉरी सीच्या राईट साईडला ए असेल किंवा सीच्या लेफ्ट साईडला कोण असेल ए असेल. बरोबर आहे. नाही नाही ते सांगितलं तुम्हाला मी. पुढे कधी येणार आहे ज्या वेळेस 4 6 8 जण असतील समसंख्येमध्ये त्यावेळेस बघा इथं जर समजा सी असेल ना तर इथं समोर त्याच्या ए असं लिहू शकता तुम्ही. इथं मग तुम्हाला काय करावं लागेल शेजारी मांडावं लागेल. हा तेच आहे ना. समसंख्या असेल तर तुम्ही सीच्या पुढे ए मांडणार आहे. येते लक्षामध्ये. विषम संख्येमध्ये तुम्ही कुठं हा पुढे बसलेला म्हणजे समोर पलीकडे. हा बरोबर आहे. पण बघा इंग्लिश मध्ये असं स्टेटमेंट कसं असतं सी इज नेक्स्ट टू ए. नेक्स्टचा अर्थ काय असतो शेजारी.
लगेच. मराठीमध्ये थोडंसं जमलिंग होतं, इंग्लिशमध्ये काय सी इज नेक्स्ट टू ए असं. मग तो लेफ्ट साईडला असेल किंवा एक तर राईट साईडला असेल. आणि जर मराठीमध्ये कन्फ्युजन झालं कधी एक्झाम मध्ये तर डायरेक्ट काय करते इंग्लिशचा क्वेश्चन बघायचा. काय तुमचा पहिला पेपर इंग्लिशमध्ये सेट केलेला असतो आणि परत मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला असतो. चला पुढे काय दिले बघा, ए हा डी पासून दुसऱ्या नंबरवर बसलेला आहे. आता बघा ए हा कुठे डी पासून दुसऱ्या नंबरला, बघा ह्या सर्कलमध्ये बघितलं आपण तर डी इथं पण येऊ शकतो. बरोबर आहे का नाही? बघा डी पासून दुसऱ्या नंबरला ए आहे आणि डी इथं पण येऊ शकतो. बरोबर आहे ना? आणि या सर्कलमध्ये बघितलं तर बघा डी इथं पण येऊ शकतो ए पासून 2 नंबरला आणि डी हा ए पासून 2 नंबरला इथं पण येऊ शकतो. येते लक्षामध्ये? चला पुढे काय दिले बघा, बी हा एच्या पुढे बसलेला नाही, म्हणजे थोडक्यात शेजारी बसलेला नाही. बी हा एच्या शेजारी नाही. आता बी इथं नाही येणार, पण ही जागा फिक्स आहे तुमची. बरोबर आहे का? ही आणि ही जागा फिक्स आहे तुमची, ए आणि सी ची जागा फिक्स आहे. फक्त डी आपल्याला माहित नाही कुठे बसलेला आहे. आणि बी काय म्हटलेलं एच्या शेजारी बसलेला आहे, एच्या पुढे म्हणजे एच्या शेजारी. आता बीला जागा कुठे मग तुम्हाला मांडायला, बीला एक तर तुम्ही इथं तर मांडू शकत नाही, एक तर बी इथं असू शकतो किंवा एक तर बी इथं असू शकतो, किंवा सेम तेच एक तर बी इथं असेल किंवा एक तर बी इथं असेल. कारण की बी हा ए, त्यांनी काय म्हटलं एच्या सॉरी हा इथं नाही येणार. हा ए आपल्याला इथं फक्त डी लिहावं लागेल ना, नाही समजा मला. हा ए पासून डी हा 2 नंबरला आहे, हा डी इकडे आला, डी इकडे मांडला, हा सॉरी. आणि ए बी जो आहे तो आपल्या एच्या शेजारी नाही. बरोबर आहे ना? मग बी आपलं कुठे येईल, एक तर बी इथे येऊ शकतो किंवा एक तर बी इथे येऊ शकतो. एवढं माझं कन्फर्म आहे की डी आणि बी या 2 जागा खाऊन टाकणार आहेत, पण कोण कुठे ते माहिती नाही आपल्याला. आणि इकडं पण ह्या सर्कलमध्ये पण. बरं मला एक सांगा, राहिलेला कोण आहे? ई. तो ई इथं मांडून टाका आणि राहिलेला ई या साईडला कुठे ई हा इथे येईल. येते लक्षामध्ये? बाप काय ते खालीलपैकी कोणते खरे असले पाहिजे? डी हा बीच्या पुढे बसलेला आहे. डी हा बीच्या पुढे आहे का? बा दोन्ही सर्कलमध्ये जर बघितलं ना तुम्ही, जागांची आदला बदल जरी झाली तरी डी आणि बी शेजारीच असणार आहेत. लक्ष देते का? किंवा ह्या जर सर्कलमध्ये बघितलं डी इथं असलं काय इथं असलं काय, डी आणि बी शेजारीच येणार आहेत. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन काय ते तुमचा बरोबर येते. सेकंड काय ते बघा, ई हा एच्या पुढे बसलेला आहे म्हणजे शेजारी बसलेला आहे. बा ई आणि ए शेजारी आहेत का? बघा ईची तर जागा फिक्स आहे. ई जर इथं असेल तर ए इथंच आहे, ई आणि शेजारी आहेत का? तर आहेत. दोन्ही सर्कलमध्ये तुम्हाला ई आणि शेजारी दिसते. एकूण हे पण बरोबर झालं. बा डी आणि सी 2 आसनांनी विभक्त केले आहेत. काय ते बघा, बा या पॉसिबिलिटी मध्ये बघितलं तर डी आणि सी 2 आसने आहेत, पण इथं जर डी असेल तर काय होतात? सॉरी डी आणि ई म्हटले ना, डी आणि सी, हा सॉरी सी कुठे आपला, हा जर बघा डी जर इथं असेल तर 2 आसनांनी विभक्त आहे, पण डी जर इथं असेल तर शेजारीच आहेत. इकडे जर बघितलं बघा डी आणि सी शेजारी आहेत किंवा इथं असेल तर 2 आसनांनी विभक्त आहेत. हे कन्फर्म सांगू शकतो का आपण? नाही. मग हे वाक्य काय ते चूक येते. मग इथं उत्तर काय दिलं त्यांनी? नाही, उत्तर त्यांनी दिलेलं नाही. इथं काय पाहिजे? उत्तर 3च्या ऐवजी 2 पाहिजे होतं. येते लक्षात? बस सिलॉगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. हा काय दिले पाहिजे मध्ये? काही रेडिओ मोबाईल आहेत. बघा काही रेडिओ मोबाईल आहेत, सर्व मोबाईल कम्प्युटर आहेत. बस सर्व मोबाईल कम्प्युटर आहेत आणि काही कम्प्युटर घड्याळ आहेत. काही कम्प्युटर घड्याळ आहेत, वॉच आहेत. बरोबर आहे का? हा काय ते बघूया आपण. आता बघा हा सिलॉग मध्ये कसं असं लक्षात घ्या, हे स्टेटमेंट कुठले तुमचे निष्कर्षाचे स्टेटमेंट होकार असते. बरोबर आहे का? होकारार्थी स्टेटमेंटला फक्त एका डायग्राम उत्तर निघून जातो तुमचं. तुमचे नकारार्थी स्टेटमेंटचे वाक्य चुकतात. येते लक्षामध्ये? दिसतो जेवढा चॅप्टर सोपं, पण म्हणजे एवढं पण सोपं आहे. निगेटिव्ह स्टेटमेंट आले तुमचे आन्सर चुकतात. आपण चॅप्टर मध्ये बघितले. बरोबर आहे का? बघ काय दिलंय का, काही रेडिओ नक्कीच घड्याळे आहेत. काही रेडिओ घड्याळ आहेत का? इकडे घड्याळ, वॉच म्हणजे काय घड्याळ? रेडिओचा आणि घड्याळाचा काही संबंध नाही. होकारार्थी वाक्य असल्यामुळे ह्याच्यामध्ये जेवढं निघते तेवढंच काय असणार आपलं उत्तर असणार आहे. हे काय ते चूक येते. आणि काय दिले, काही मोबाईल नक्कीच घड्याळ आहेत. काही मोबाईल नक्कीच घड्याळ आहेत का? मोबाईलचा घड्याळाचा काही संबंध आहे का? नाही. त्याच्यामुळे हे पण काय ते चुकतंय.
म्हणजे यात इथं काय येणार आहे, अ आणि ब दोन्ही अवयव. ऑप्शन नंबर 4. बघा वेन डायग्राम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले, एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत, त्यातील 60% विद्यार्थी क्रिकेट खेळतात, 30% विद्यार्थी फुटबॉल खेळतात आणि 10% खेळाडू दोन्ही खेळ खेळतात. म्हणजे 2 सर्कलची डायग्राम. बरोबर आहे का. एकूण स्टुडंट किती आहेत आपले, 100 आहेत. हा क्वेश्चन सोपा आहे. बाईकडे काय दिले आपल्याला, क्रिकेट. बघा क्रिकेट खेळणारे किती दिले, त्यांनी 60 दिलेले आणि फुटबॉल खेळणारे 30 दिलेले. आता असेच काय करायचं, आधी दोन्ही खेळ खेळणारे जे आहे ना, त्या आतला मधला नंबर मांडून घ्यायचा. दोन्ही खेळ खेळणारे किती आहेत, 10% खेळाडू इथे मांडा. 10% खेळाडू दोन्ही खेळ खेळतात. पण 10 आणि 50 किती झाले, 60. आणि 10 आणि 20 किती झाले, 30. मग याचा अर्थ बघा, आपल्या आता या सर्कलमध्ये जेवढे खेळाडू आहेत ते कोण असतात, फक्त एक खेळ खेळणारे किंवा दोन्ही खेळ खेळणारे. म्हणजे आता बघा, हे 50 जण कोण आहेत, फक्त क्रिकेट खेळणारे. हे 20 जण फक्त फुटबॉल खेळणारे. हे 10 जण दोन्ही खेळ खेळणारे. आणि सर्कलच्या बाहेर जेवढे काय असतील तेवढे कोण असतील, मग एकही खेळ न खेळणारा. प्रश्न कुठे विचारला आपल्याला, तर क्रिकेट आणि फुटबॉल न खेळणारे विद्यार्थी किती. बा हे किती झाले, 50 अधिक 10 अधिक 20, हे झाले 80. बरोबर आहे का. मग हे झाले खेळ खेळणारे. मग राहिलेले कोण असेल, 100 मधून 80 गेले 20. कोणताही खेळ न खेळणारे किती असेल, ऑप्शन नंबर 2. हा काय बरोबर आहे की, विद्यार्थी 100 आहेत ना, मग 100 60% 60च असणार आहे. त्यामुळे सेपरेट काय त्याचं 6 60 मधून पण हे 10 जण आहेत ना, ते दोन्ही खेळ खेळतात ना. म्हणजे बघा हे दोन्ही याच्या आता बघा, हा आणि हे 10 जण दोन्ही खेळ खेळतात. हे 20 जण काय आहेत, हे फक्त फुटबॉल खेळणार आहेत. आणि हे टोटल 30 जण काय आहेत, तर फुटबॉल खेळणार आहेत. पण हे 20 जण फक्त फुटबॉल खेळणार आहेत. हे ते लक्षामध्ये. म्हणजे उत्तर काय, ऑप्शन नंबर 2. बघ काय दिले याच्यामध्ये, हा आता ते ग्रहितक विचारले. उत्तरातील ग्रहितक असे आहे, राजकीय नेतृत्व उदयास येऊ शकले नाही तर विकसनशील देशांमध्ये. बरं आता स्टेट तुम्हाला बघा, कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष आणि ग्रहितकामधला फरक माहिती आहे का. निष्कर्ष जो असतो तो तुम्हाला जेवढं विधानात दिली ना त्याच्यावरती अवलंबून असतो. आणि ग्रहितकचा अर्थ काय असतो, ग्रहितक हे तुम्हाला एखादी गोष्ट करायची आधी म्हणजे काय गोष्टी ग्राह्य धरलेल्या असतात, त्याला काय म्हणतो आपण, ग्रहितक म्हणतो. ग्रहितक म्हणजे ग्राह्य धरणे. बघा काय दिलं, राजकीय नेतृत्व उदयास येऊ शकले नाही तर विकसनशील देशांमध्ये लष्करी सत्ता ताब्यात घेण्याची शक्यता आहे. मूलगामी विद्यार्थी गट किंवा कामगार क्रांती घडवण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु ते सैन्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. लष्करी हस्तक्षेप, नियम आणि राजकारणातून माघार घेण्याचा समाजाच्या राजकीय विकासाशी जवळचा संबंध आहे. राजकीय विकासाच्या संदर्भात वरील उत्तरातील ग्रहितक असे आहे. या स्टेटमेंट बघा, या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला काय वाटतं की काय ग्राह्य धरलं असेल त्याने, काय येऊ शकतं उत्तर, काय दिले बघा इथं, विकसनशील देशांमध्ये लष्करी सत्ता ताब्यात घेण्याची शक्यता आहे. बरोबर आहे का. स्टेटमेंट तुम्हाला पॅरेग्राफ कशासाठी दिलेला आहे, निष्कर्ष काढण्यासाठी नाही दिलेला आहे, ग्रहितक काढण्यासाठी दिलेला आहे. काय ग्राह्य धरून स्टेटमेंट पॅरेग्राफ दिलेला आहे त्यांनी, त्याच्यातून काय ग्राह्य धरू शकतो आपण, राजकीय पोकळीत सैन्य भरून काढ, हे त्याचं काय निघतं ग्रहितक. तुम्हाला निष्कर्ष विचारला नाही, ग्रहितक विचारलेले. आणि तर त्यांनी काय दिलेले, थोडक्यात पाकिस्तान. बरोबर आहे की नाही. पाकिस्तानमध्ये काय होते, राजकीय सत्ता कोण पोकळी भरून काढते, पाकिस्तान आतापर्यंत जसा काढलेला आहे तसा आजपर्यंत एकदाही त्यांच्या कुठल्याही सरकारने 5 वर्ष कंप्लीट केलेली नाही आजपर्यंत. डाईस चॅप्टरचा क्वेश्चन आहे. हा काय द्यायचं फर्स्ट, बरोबर आहे. आता हे सॉल्व्ह कसं करायचं, दोन्ही मध्ये कॉमन काय, कोणते दोन, हे बघा कॉमन डायग्राम बघा. चला ही आणि ही जर पकडले आपण, दोन्ही मध्ये कॉमन काय आहे, के दिसतोय. बरोबर, इथं के आहे, इथं के, हा के मध्ये मांडला आणि याच्या ह्या 4 बाजू. ठीक आहे. बघा आता पहिल्यांदा हा डायस जशा तशी मांडून घ्या. केच्या राईट साईडला कोण आहे, बी आहे, आणि केच्या खालच्या साईडला कोण आहे, ए आहे. ठीक आहे. बघा आता इथं पण के दिसतोय. बरोबर आहे का. आता एम आणि एच जे आहे ना ते क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ ज्या दिशेने पळतं त्या दिशेने मांडणी करायची.
आता इथे जर तुम्ही बघितलं घड्याळ कसं पळतं आपलं इथं, बरोबर आहे की नाही? मग घड्याळाच्या दिशेने जर सुरुवातीला काय येईल मग इकडं सुरुवातीला एम येईल आणि त्याच्यानंतर ना एच येईल. आधी एम मांडायचं त्याच्यानंतर एच मांडायचं. राहिलेला कुठले पी. पी कुठेही मांडा, पी याच्या पलीकडे मांडा, वरती मांडा, इकडे मांडा किंवा खाली मांडा, काही फरक पडत नाही. बघा इथं पी मांडून टाका कुठेतरी. याचा अर्थ काय असतो बघा, एमच्या अपोजिट कोण आहे बी आहे, एचच्या अपोजिट कोण आहे ए आहे आणि के च्या अपोजिट कोण आहे तर पी आहे. आपल्याला कोणाच्या विचारलंय एच्या अपोजिट, एच्या अपोजिटला कोण आहे एच आहे. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. बघा घड्याळच्या चॅप्टरचा क्वेश्चन आहे. आता बघा हा जो क्वेश्चन आहे ह्या क्वेश्चन मध्ये पण 2 टाईपचे प्रश्न असतात. येते लक्षामध्ये कसं सांगतो बघा. एक घड्याळ प्रत्येक 24 तासाला 10 मिनिटं पुढे जाते. जर ते घड्याळ सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावले तर त्यानंतर येणाऱ्या बुधवारी सायंकाळी जेव्हा ते घड्याळ 6 वाजले असतील तेव्हाची योग्य वेळ कोणती. आता 6 वाजताची जी वेळ दिली ना तुम्हाला ती घड्याळातली वेळ दिलेली आहे, खरी वेळ दिलेली नाही. 2 टाईप कशी असतात, एक घड्याळ सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावलं आणि बुधवारी संध्याकाळी 6 वाजता ते घड्याळामध्ये किती वाजले असतील हा एक टाईप असतो. बरोबर आहे का? म्हणजे बघा सोमवारी किती दिले आपल्याला, सोमवारी सकाळी 8 ते इथं काय दिले बुधवारी 8 AM आणि इकडे 6 PM आहे. 8 पासून 6 पर्यंत किती तास होते, 58 तास होते. बरोबर आहे का? सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून बुधवारी संध्याकाळी 6 पर्यंत एकूण किती तास होते, 58 तास होते. पण ह्याच्यामध्ये असं नाही करायचं की जर घड्याळ आपलं 24 तासाला 10 मिनिटं पुढे जाते तर 58 तासाला किती, तो कन्सेप्ट चुकीचा असतो. पुस्तकामध्ये तो तुम्हाला कन्सेप्ट चुकीचा दिलेला आहे. कारण ह्याच्यामध्ये 2 टाईप पडते, 2 टाईपचे प्रश्न या टाईपमध्ये पण. म्हणजे बघा इथं थोडक्यात काय आहे तुम्हाला, सोमवारी सकाळी 8 ला घड्याळ लावलं पण बघा आता ही जर खरी वेळ पकडली आपण, बघा खरी वेळ आणि ही घड्याळातली वेळ, घड्याळातील वेळ ही जर घड्याळ बघा सोमवारी सकाळी बरोबर 8 वाजता खऱ्या वेळेनुसार आपलं घड्याळ आपण सेट केलं 8 वाजता. पण हे काय फॉल्टी क्लॉक, याला चुकीचं घड्याळ असते. हे घड्याळ 24 तासाला 10 मिनिटं पुढे जाते. आता मुलं काय करते डायरेक्ट 24 तासाला 10 मिनिटं पुढं तर 58 तासाला किती, हा कन्सेप्ट चुकीचा आहे. त्या मेथडने सॉल्व्ह करायचं. तुम्हाला 6 PM ची वेळ दिली ती कुठली वेळ दिलेली, त्या घड्याळातली वेळ दिलेली आहे आणि तुम्हाला विचारली कुठली खरी वेळ. आता सॉल्व्ह कसं करायचं बघा, याच्यामध्ये तुमचं घड्याळ बघा आता हे मिनिटं दिलेत, बरोबर आहे की नाही. 24 तासाला 10 मिनिटं पुढे जाते. आता 24 तास म्हणजे किती मिनिटं, एका दिवसामध्ये 1440 मिनिटं असतात. बघा 24 गुणिले कधी करा 60 करायचं, बरोबर आहे का. म्हणजे बघा 1440 मिनिटाला तुमचं घड्याळ किती पुढे जाते, 10 मिनिटं पुढं 1450 वेळ दाखवते. मग समजा आज संध्याकाळी 12 वाजले, दुसऱ्या संध्याकाळी 12 वाजताच काय होणार आहे, 24 तास पूर्ण होणार आहे. पण तुमच्या घड्याळामध्ये किती टाइम दाखवते, 12 वाजून 10 मिनिटं. येते लक्षामध्ये. मग घड्याळ ऍक्च्युअल टाइम किती पुढे गेला तुमचा, 1 दिवस म्हणजे 24 तास म्हणजे 1440 मिनिटं पुढे गेलाय. पण घड्याळामध्ये टाइम किती पुढे गेला तुमचा, 10 मिनिटं पुढे. म्हणजे एका दिवसानंतर ना आणखी 10 मिनिटं म्हणजे 1450 मिनिटं. म्हणजे खरी वेळ आहे पण दाखवण्याची वेळ कुठली आहे, 1450 आहे. आणि इथं जी आता तुम्हाला वेळ दिलेली आहे 8 AM ते 6 PM घड्याळातली वेळ आहे, दाखवणारी वेळ आहे. ही किती वेळ आहे तर तुमचा 58 तास आहे. मग घड्याळ किती वेळ दाखवते तुमचं, किंवा सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून बुधवारी सायंकाळी 6 पर्यंत 58 तास बाबा घड्याळ पुढे गेलेले. मग घड्याळामध्ये दाखवणारी वेळ किती, 58 तास आहे. पण त्यावेळेची तुमची खरी वेळ कुठली, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. किती येते बघा, 1 गुणिले 1450 बरोबर किती येते, 1440 गुणिले 58. आता एक जाग्याला ठेवा आणि हे 1450 पुढे जाऊ द्या. 1440 गुणिले 58 भागिले 1450. शून्याला शून्य घालवा. 29 दुने 58, 29 5 145. आता 144 गुणिले 2 किती येते, 288 येते, बरोबर आहे का. 288 भागिले 5 करा किती येते बघा, किती येते, 5 5 25, खाली किती झाली 3 28. बघा 5 7 35, खाली झाले 3 म्हणजे 57 पॉईंट किती येते इकडं, 57.6 तास येते, बरोबर आहे का. 57.6 तास. पण आता बघा हे 0.6 तास, आता बघा 57 तास कळलं आपल्याला, पण 0.6 म्हणजे किती मिनिटं, बरोबर आहे ना.
बघा आता हे तर थोडक्यात काय बघा, आठ बघा थोडक्यात काय आहे, 57 तास ठीक आहे. 0.6 म्हणजे किती मिनिटं ते काढून घ्या. 0.6 म्हणजे काय, 6/10 बरोबर आहे की नाही. गुणिले फक्त काय करायचं, 60 करायचं, 60 ने गुणून टाकायचं. किती येते मग इकडं, बा शून्याला शून्य कॅन्सल झाला, 6 आहे 36 मिनिट. म्हणजे तुमची खरी टायमिंग किती येईल का, बा इथं काय 58 तास तुमच्याकडे पुढे गेले, पण खरं टायमिंग तुमचा किती पुढे गेलेला आहे, 57 तास आणि 36 मिनिट. मग 58वा तास जर तुमचा 6 असेल, 6 PM बुधवारी 6 वाजता म्हणजे 58वा तास आहे, तर 57वा तास किती असेल तुमचा, 5 असेल आणि पुढचे 36 मिनिटं म्हणजे 5 वाजून 36 मिनिटं. उत्तर काय ते आपलं ऑप्शन नंबर 1. येते लक्षात, घेऊ का पुढचं मग. बघा ह्याचं उत्तर काय ते, बघा गेल्या वर्षी x चे वय एका संख्येचा वर्ग होता आणि पुढील वर्षी एका संख्येचा काय असणार, गण असेल, तर x चं वय किती असेल मग आता. असे कुठले दोन नंबर की पाठीमागची संख्या वर्ग आणि पुढची संख्या गण आहे, 26 आहे का, 26च्या पाठीमाग काय आहे 25 आणि 26च्या पुढं 27. काय झाले, गेल्या वर्षी x चे वय किती होते, एका संख्येचा वर्ग होता म्हणजे हे होतं, आणि पुढील वर्षी एका संख्येचा गण असेल ते हे असेल, म्हणजे x चे आजचे वय किती आहे 26. आणि काय झाले, त्याचे वय पुन्हा संख्येचा घन होण्यासाठी त्याने किमान किती वर्ष वाट पाहावी. आता त्याचं वय पुन्हा घन करायचे आपल्याला, तर बघा 27च्या पुढे कधी असणारे पुढची घनसंख्या कुठली आहे, 3चा घन 27 आहे, 4चा घन 64 बरोबर आहे का. मग ज्यावेळी त्याचं वय 64 होईल त्यावेळेस ते पुन्हा एका संख्येचा घन असेल. मग आज 26 आहे तर किती वर्षांनंतर 64 होईल, 64 वजा 26 किती येते, 38 येते का. उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 2. घेऊ का पुढचं, का सॉल्व्ह करताय. हा बा 13 2 अंकी विषम संख्या आहे, बा काय घेतलेली आपण 13 2 अंकी विषम संख्या आहेत. जर 39 हा पहिल्या 5 संख्यांचा मध्य असेल तर सर्व 13 संख्यांचा मध्य काय, मध्य म्हणजे काय असतो, सरासरी बरोबर आहे की नाही. आता बघा हे नंबर कसे आहेत, कंटिन्युअस आहेत, कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहेत, म्हणजे थोडक्यात काय एका पाठोपाठ एक असणार आहे. आता बघा थोडक्यात काय 1 3 5 7 त्याला काय म्हणतो आपण, एका पाठोपाठ एक नाही येणार नंबर. मग त्याचा कधी पण बघा समजा इथे 9 असेल तर सरासरी काय निघते याची, मधली संख्या कधी बरोबर आहे का. आता मला सांगा टोटल 13 संख्या आहेत आणि आपल्याला विचारले काय 13 संख्यांचा मध्य काय असेल, मग 13 संख्येचा मध्य कुठला असेल त्याची 7वी संख्या बरोबर आहे का, 7वा नंबर. 1 2 3 4 5 6 आणि हा इथला नंबर म्हणजे आपलं उत्तर असणार आहे, कारण इकडे पण 6 नंबर असतील आणि पाठीमागं पण 6 नंबर असतील आणि हा 7वा नंबर असेल बरोबर आहे का सरासरी. आणि पहिल्यांदा काय दिलं आपल्याला त्यांनी, तर 2 13 अंकी विषम संख्या, हा 39 अशा पहिल्या 5 संख्यांचा काय दिलं मध्य असेल. आता बघा पहिल्या 5 संख्यांचा मध्य कुठले असणार आहे, 3 नंबर संख्या. 3 नंबर संख्या कुठली दिली त्यांनी आपल्याला 39 बरोबर आहे का. बाय पहिल्या इथून इथपर्यंत 5 नंबर आहेत, त्या पहिल्या 5 नंबरचा मध्य किती त्यांनी 39 दिले आपल्याला, म्हणजे 3 नंबर संख्या काय असणार, पहिल्या 5 संख्यांचा मध्य असणार. मग ही जर 3 नंबरची संख्या जर 39 असेल तर 7 नंबरची काय असेल, बा इथं 41 इथं 43 इथं 45 आणि इथं 47, म्हणजे उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 1. येते लक्षात. घेऊ का पुढं, हा हा बरोबर आहे. हा नाही मग तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा पहिल्या 5 संख्यांचा 39 काढावं लागेल. हा बरोबर आहे. पण ते लय वेळ जातो, एवढा वेळ नाही कमायला आपल्याला, ही शॉर्टकट मेथड आहे. हा समजते बघा काय द्यायचं, एका माणसाला ठराविक अंतर पार करण्यास प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा प्रवाहाच्या दिशेने अर्धा वेळ लागतो. शॉर्टकट एक सांगतो बघा, वेळेचे गुणोत्तर नाही हा टाइम डिस्टन्स वरचा नाही, हा कशाचा आहे, बोट अँड स्ट्रीम मधला क्वेश्चन. बघा वेळेचे गुणोत्तर आणि इकडे काय असते वेगाचे गुणोत्तर.
बघा वेळेचे गुणोत्तर किती दिले बघा, आणि इकडे काय दिले, प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध. प्रवाहाच्या दिशेने किती दिले आपल्याला, एका माणसाला ठराविक अंतर पार करण्यास प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा प्रवाहाच्या दिशेने अर्धा वेळ लागतो. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जर त्याला 2 तास लागत असतील तर प्रवाहाच्या दिशेने किती वेळ लागतो, त्याच्या निम्मा वेळ लागतो, म्हणजे 1 तास लागतो. हे लक्षामध्ये. कारण कसं असतं बघा, टाइम डिस्टन्स वरचा क्वेश्चन नाही, कशावरचा बोट अँड स्ट्रीम मधला आहे. ज्यावेळेस तुम्ही पाण्यावर पळत असता, समजा नदीतून चालला, कॅनॉल मधून चालला, नदीवरून, नदी पण वाहते, तुमचा स्पीड जर 3 किलोमीटर असेल, समजा 5 किलोमीटर स्पीड आहे तुमचा, आणि प्रवाह जर 2 किलोमीटर पळते, तर तुम्ही एका तासामध्ये 7 किलोमीटर अंतर जाता. तुमचं 5 किलोमीटर आणि नदी 2 किलोमीटर पुढे तुम्हाला ढकलते. आणि विरुद्ध जर जात असाल ना, तुमचा 5 असेल आणि त्याच्या विरुद्ध चालला तुम्ही, नदीचा 2 असेल, तर तुम्ही जाता किती, 3 किलोमीटर. म्हणजे इथं कसं असतं बघा, शॉर्टकट कसा असतो, 2 अधिक 1 किती येतं इकडं, बोटीचा वेग, गुणोत्तर सांगतोय बोटीचा वेग, आणि इकडं प्रवाहाचा वेग. तुम्हाला प्रश्न कशामध्ये, गुणोत्तरामध्ये विचारलाय. मग 2 आणि 1 किती असते, 3, आणि 2 1 गेलं खाली किती राहिलं, 1. पण तुमचं 3 असे एक उत्तर आहे का नाही, तुम्हाला प्रश्न कुठे विचारलाय, तर स्थिर पाण्यातील वेग म्हणजे कोणाचा, बोटीचा वेग. स्थिर पाण्याचा वेग म्हणजे कोणाचा, बोटीचा वेग, किंवा पाण्या जर तळ्यामध्ये जर माणूस पोहत असेल तर ते माणसाचा वेग, त्याला म्हणतो स्थिर पाण्यातला वेग. स्थिर पाण्यातला वेग किती आपला, 3 आहे समजा. आणि तुम्हाला विचारलं काय पुढं, प्रवाहाच्या दिशेने वेग, इथं प्रवाहाचा वेग पाहिजे बघा. प्रवाहाच्या दिशेने जर म्हटलं वेग, तर प्रवाहाच्या दिशेने वेग किती असतो, 3 अधिक 1. बोटीचा वेग किती आहे, 3 आहे, आणि प्रवाहाचा वेग किती आहे, 3 अधिक 1 4. म्हणजे उत्तर तुमचं किती पाहिजे होतं इथं, 3 आणि 4, जे इथे दिलेलं नाही बघा. मग इथं थोड्यात प्रश्न कसा असणार आहे, हा स्थिर पाण्यातला वेग, आणि तुम्हाला इथं फक्त प्रवाह इथं दिशेने सोडून द्या, प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा जर वेग असेल नाही तर तुमचं उत्तर निघते बघा. प्रवाहाचा वेग असेल तर प्रवाहाचा वेग किती, 1 आहे, बोटीचा वेग 3 आहे, रेशिओ मध्ये. मग 3 असे 1, म्हणजे ऑप्शन नंबर काय तिकडे 4 आहे. येते लक्षामध्ये. पण उत्तर आता इथं किती निघते तुमचं, 3 आणि 4 निघते. पण प्रवाहाचा जर वेग विचारला असेल तर 3 आणि 1 निघते. समजते का बघा. काय ते HCF LCM वरचा क्वेश्चन आहे. शॉर्टकट बी सांगतो तुम्हाला, आणि त्याचं बेसिक असतं बघा. 3 4 5 आणि 6 ने भागल्यावर प्रत्येक बाबतीत 2 उरते, तेव्हा किमान 4 अंकी संख्या किती असते, बरोबर आहे का. बघा आता सुरुवातीला बेसिक असतं बघा. 3 4 5 6 चा लसावी किती असतो मला सांगा. 3 4 5 आणि 6 चा लसावी किती निघतो, लसावी म्हणजे LCM 60 असतो, बरोबर आहे का. 1 ते 6 नंबरचा लसावी थोडक्यात किती निघतो, 60 निघतो. 3 4 5 6 चा लसावी किती आला, 60 आला, बरोबर आहे का. मग तुम्हाला काय करायचं, 4 अंकी संख्या मोजायची. मग 7 चा जर पाडा तुम्ही म्हणत गेले, 15 सक्क 90, 16 सक्क 96 आणि 17 सक्क किती असते, 2 वर्ष, बरोबर आहे की नाही. मग 6 बघा थोडक्यात 60 120 180 6 24 240 6 35 300, या सगळ्या संख्यांना काय होते, 3 4 5 आणि 6 ने भाग जातोय. पण तुम्हाला काय म्हटले, प्रत्येक बाबतीत किती उरते, 2 उरते. म्हणजे इथं जर अधिक 2 केलं तुम्ही, ही जर संख्या 65 केली तर काय होते, इथं 2 उरणार आहे. इथं अधिक 2 केलं, 122 संख्या केली तर इथं काय होणार आहे, 2 उरते. मग 3 4 5 6 ने भाग पण जातोय आणि परत 2 उरते. असे कुठले कुठले नंबर आहेत, 62 ते 122, फक्त अधिक 2 करत जायचं. येते लक्षामध्ये. मग असं जर तुम्ही आपल्याला काय करायचं, 4 अंकी नंबर घ्यायचा, म्हणजे 1000 क्रॉस करून पुढे जायचं आपल्याला. मग 7 चा पाडा म्हणा किंवा 6 चा पाडा, बरोबर आहे की नाही. 15 सक्क बघा, 15 सक्क किती येते इकडं, 90, मग 900, 16 सक्क 96, मग 960, आणि 17 सक्क 2 वर्ष म्हणजे 1020 येते. म्हणजे 4 अंकी संख्या कुठली आली तुमची, 1020, की ज्या संख्येला 3 4 5 6 ने भाग जातोय त्याच्यामध्ये 2 वाढवा. मग अधिक 2 केले काय होते इकडं, 1022 येते. उत्तर किती असेल तुमचं, ऑप्शन नंबर 2. आणि शॉर्टकट मध्ये कसं काढायचं बघा, हे पण करत बसायची गरज नाही. मला सांगा तुम्हाला काय आहे, फक्त -2 करून काय करायचं, त्या संख्यांना भागायचं चेक करायचं. इथे जर -2 केलं तुम्ही, इथे किती येते,
1000 आहे ते का? बरोबर आहे का नाही? मला सांगा 3 ची कसोटी काय असते? दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग 1 + 1 किती येते? 2 येते. 2 ला 3 ने भाग जातो का? नाही. हा ऑप्शन कॅन्सल झाला. इथं काय बघा -2 करा, किती येते इकडं? 1020 येते. मग 1020 ला मला सांगा 3 ने भाग जातो का? जातोय. हा नंबर असू शकतो. पुढचा चेक करू आपण. इकडे -2 करा, किती येते बघा? 1120. 1120 मध्ये काय 2 आणि 1 3 आणि 1 4. 4 ला 3 ने भाग जातो का? नाही जातोय. हा ऑप्शन कॅन्सल झाला. आणि इकडे -2 करा, किती येते इकडे मग? 1220. बघा संख्येची बेरीज किती? 2 आणि 2 4 आणि 1 5. 5 ला 3 ने भाग जातो का? नाही जाते. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन काय झाला? कॅन्सल झाला. मग उत्तर किती येते आपला? ऑप्शन नंबर सेकंड. ही पण काय बसायची गरज नाही. बघा काय दिले? समान आकाराचे 2 ग्लास अनुक्रमे अर्धे आणि 3/4 दुधाने भरलेले आहेत. नंतर ते पाणी घालून काठोकाठ भरले जातात. त्यातील सामग्री नंतर दुसऱ्या भांड्यात ओतली जाते. तर या भांड्यात दूध आणि पाण्याचे प्रमाण किती आहे? बरं, दूध आणि पाणी. बघा कधी पण लक्षात घ्या, अपूर्णांकामध्ये ज्यावेळेस तुम्हाला दिलेलं असतं ना, घाबरायचं नाही. उलट अपूर्णांकाचे प्रश्न सोपे निघतात. आता अपूर्णांक काय दिलं तुम्हाला? 1/2 दिला आणि काय दिलं? 3/4 दिलेला आहे. बरोबर आहे का नाही? बाय समान आकार काय दिलं? अर्धा भरलेला आहे म्हणजे 1/2 भरलेला आहे. दुसरा किती भरला आहे? 3/4 भरलेला आहे. बरोबर आहे की नाही? दोघांची साईज सेमच आहे. फ्रॅक्शन मध्ये किती असं लक्षात घ्या. तुम्ही आता कुठलाही चॅप्टर काढा एफटी मधला, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जर पुस्तकातल्या मांडणीनुसार गेला तर प्रत्येक ठिकाणी काय असतो? छेद असतो आपल्याला. बरोबर आहे? छेद. मग तुम्ही जर त्या बघा, जर पुस्तकामध्ये जर जे फायनल आन्सर दिलेला असतं त्याच्या सेकंडला स्टेप बघायची. त्या सेकंडला स्टेपचा जो आपल्याला छेद असतो ना, तो काय असतो? त्या सगळ्या अपूर्णांकाचा लसावी असतो. लक्षात आलं? मला सांगा 2 आणि 4 लसावी किती निघते? दोन्ही ग्लास तर सेमच आहेत ना. 2 आणि 4 लसावी किती असतो? 4. बरोबर, 4 1 4 2 4. मग मला सांगा सुरुवातीला बघा पहिला ग्लास जो आहे, आता दोन्ही ग्लास आपण काय पकडू? 4 लिटरचे ग्लास आहेत. पहिला ग्लास काय पकडला तुम्ही? अर्धा भरलेला आहे दुधाने. इथं 2 लिटर दुधाने भरला आणि 2 लिटर पाण्याने भरला पुन्हा. आणि दुसरा जो ग्लास आहे आपला तो 3/4 दुधाने भरलेला, म्हणजे 3 लिटर दुधाने भरला आणि उरलेला 1 लिटर कशाने भरलाय? पाण्याने भरलेला आहे. लक्ष देते का? 4 लिटरचे 2 ग्लास आहेत, समान आकाराचे ग्लास आहेत ना दोन्ही पण. पहिला अर्धा कशाने भरला? दुधाने भरलेला आहे आणि अर्धा पाण्याने भरला. आणि दुसरा ग्लास आहे तो 3/4 मध्ये 3 भाग पाण्याने भरला, दुधाने भरला, 1 भाग पाण्याने भरलाय. बरोबर आहे का? मग मला सांगा इथं, आणि काय परत हे दोन्ही भांड्याचं काय केलं आपण? सगळं एका तिसऱ्या भांड्यामध्ये ओतून टाकले. त्या ठिकाणी थोडक्यात 8 लिटर काय झालं? आपलं मिक्सर झालं. बरोबर आहे? 8 लिटर मध्ये 3 आणि 2 किती झाले? 5 आणि 2 आणि 1 3. म्हणजे रेशो किती आहे त्यांचा दुधाचा पाण्याचा? 5:3. उत्तर काय निघते इकडे? ऑप्शन नंबर बघा. नंबर सिस्टीम चॅप्टर क्वेश्चन विचारला. कसा दिला तुम्हाला क्वेश्चन? डेटा सफिशियन्सीवर. डेटा सफिशियन्सी मध्ये कसं असते बघा, तुम्हाला इक्वेशन जर मानता आलं तर ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं नसतं. याचा अर्थ तुम्ही उत्तर काढू शकता. हे दिसायला नुसतं मोठं पण सोपं असते. त्याच्यामध्ये कधी पण काय करायचं बघा, वरती आधी जर काय माहिती दिली असेल तर ती वाचून घ्यायची, नसेल तर डायरेक्ट प्रश्न वाचायचा. प्रश्न काय दिलाय? पी क्यू हा विषम पूर्णांक आहे का? प्रश्न काय विचारले? पी आणि क्यूचा गुणाकार विषम पूर्णांक आहे का? बघा पहिले स्टेटमेंट. आता याच्यामध्ये 5 प्रकारचे उत्तर निघतात. बरं चला, पहिले काय दिले बघा? पी आणि क्यू दोन्ही मूळ संख्या आहेत. बघा मूळ संख्या कुठल्या कुठल्या असतात? 2 3 5 7 9 आणि 11. थोडक्यात एक सम संख्या आहे 2, बाकी सगळ्या विषम संख्या आहेत. आणि परत काय दिले बघा? चला, पी आणि क्यू दोन्ही मूळ संख्या आहेत. बरं, आता पहिल्या स्टेटमेंटवरून आपण उत्तर सांगू शकतो का बघा? पी क्यू हा विषम पूर्णांक आहे का? पी आणि क्यूचा गुणाकार. बघा जर आपण बघा पी आणि क्यू याच्यामध्ये कुठली संख्या असेल, बघा सुरुवातीला आपण काय केलं? पी हा काय पकडला आपण? समजा 2 पकडला आणि क्यू आपण 3 पकडला. काय होईल? 2 त्रिक 6, म्हणजे एक सम पकडली आणि एक विषम संख्या पकडली. तर उत्तर काय निघते तुमचं? सम संख्या येते. आणि परत आपण दोन्ही विषम संख्या पकडू, एक 3 पकडली आणि दुसरी 5 पकडली, किती येते? 15 येते. म्हणजे एकदा सम उत्तर निघते, एकदा विषम निघते. मग आपण स्टेटमेंट एकनुसार उत्तर सांगू शकतो का? नाही सांगू शकत. त्यावेळेस म्हणजे बघा सेपरेट स्टेटमेंट एकनुसार उत्तर सांगू शकतो. आता सेपरेट स्टेटमेंट 2 चेक करा. स्टेटमेंट 2 काय म्हणते? पी प्लस क्यू हा विषम पूर्णांक आहे. बघा विषम पूर्णांक म्हणजे काय? समजा बघा पी जर आपण 2 पकडला सम संख्या आणि दुसरी संख्या आपल्याला विषम पकडावी लागेल. पी पी दुसरी 2 काय झालं? 3. किती येते? 5 उत्तर येते. 2 + 3 5. हे हा झाला विषम. किंवा आपण एक संख्या 3 पकडली, दुसरी 5 पकडली,
दोन्ही मूळ संख्या आहेत ना, मग दोन्ही विषम पकडल्या तर किती 3 आणि 5 8 येते. म्हणजे एकदा विषम येते उत्तर आणि एकदा कसं येते सम उत्तर येते. म्हणजे आपण कन्फर्म सांगू शकतो का उत्तर पी क्यू हा विषम पूर्णांक आहे का हे सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत. म्हणजे सेपरेट स्टेटमेंट 1 नुसार पण सांगू शकत नाही, सेपरेट स्टेटमेंट 2 नुसार पण सांगू शकत नाही. आता दोन्ही स्टेटमेंट एकत्र करा, दोन्ही एकत्र केल्यावर उत्तर निघणार आहे का? हा नाही नाही हा बरोबर आहे. हा बघा थांबा एक मिनिट, सेपरेट स्टेटमेंट 2 चेक करा. हा 2 काय म्हटले बघा, पी प्लस क्यू काय दिले त्यांनी विषम पूर्णांक आहे म्हटलेले. सॉरी काय म्हटलेले, पी प्लस क्यू काय विषम पूर्णांक आहे. मग विषम पूर्णांक जर असेल ना, मग थोडक्यात काय पी आणि क्यू मध्ये एक व्हॅल्यू काय सम आहे आणि एक व्हॅल्यू काय तुमची विषम आहे. याचा काय संबंध येत नाही ना. ठीक आहे, एक व्हॅल्यू सम आहे एक व्हॅल्यू विषम आहे. मग मला सांगा इथं उत्तर काय नाही, म्हणजे आपण सेपरेट स्टेटमेंट 2 नुसार उत्तर सांगू शकतो. लक्ष देते का? म्हणजे पण कधी जर पी मूळ संख्या दिली ना तुम्हाला, पी आणि क्यू काय दिली तुम्हाला, पी आणि क्यू दोन्ही मूळ संख्या आहेत. नाही होय कुठं बरं हा पी आणि क्यू दोन्ही मूळ संख्या ना, स्टेटमेंट 1 नुसार आपलं उत्तर निघते का मला सांगा? पी आणि क्यू दोन्ही मूळ संख्या दिली त्यांनी, बरोबर आहे का? बघा मग इथं जर आपलं उत्तर निघत नाही, मूळ संख्याचा गुणाकार केला तर सम पण निघतो आणि विषम पण निघतोय. सेपरेट स्टेटमेंट 1 नुसार उत्तर निघत नाही. आता सेपरेट स्टेटमेंट 2 चेक करा. आता बघा पहिल्या स्टेटमेंटला इथं ग्राह्य धरायचं नाही. आता सेपरेट आपण स्टेटमेंट 2 चेक करतोय. पहिल्या जर उत्तर निघत नाही, सेपरेट स्टेटमेंट 2 चेक करा. पी प्लस क्यू हा विषम पूर्णांक आहे. पण पी कुठले नंबर आहे क्यू कुठला नंबर आहे माहिती आहे का आपल्याला? हा आता इथे काय दिले, पी प्लस क्यू हा विषम पूर्णांक आहे. चला विषम पूर्णांक जर असेल तर काय करावं लागेल आपल्याला, एक संख्या सम पकडावी लागेल आणि एक संख्या विषम पकडावी लागेल. बरोबर आहे का? येते लक्षामध्ये, पी प्लस क्यू हा विषम पूर्णांक आहे. विषम याचा अर्थ काय, ह्यातली एक संख्या सम आहे एक संख्या विषम आहे. मग ह्याचा जर आन्सर काढला आपण, सम संख्या जर असेल, सम आणि विषम संख्येची बेरीज काय असते? विषम असते ना. बघा एक सम आणि एक विषम झालं तर त्याची बेरीज काय असते? विषमच असते ना. इथं समजा 2 पकडला, इथे 3 पकडला, 5 पकडला, याचा अर्थ काय कन्फर्म आपल्याला पी मधली एक संख्या सम आहे आणि क्यू मधली एक संख्या विषम आहे. एवढं तर कळतंय. हा या स्टेटमेंटनुसार आपल्याला काय कळत नाही, पीची आणि क्यूची व्हॅल्यू सम आहे का, दोन्ही विषम असू शकतात किंवा एक सम आणि एक विषम असू शकते. बरं आता मग इथं काय निघेल, पी प्लस क्यूचं काय निघेल? लक्षात येईल नाही तुम्हाला काय म्हणतो मी, डेटा सुपिशियन्सी मध्ये कसं असतं, स्टेटमेंट सेपरेट एक चेक करायचं असतं. प्रश्न काय दिला तुम्हाला, पी आणि क्यूचा विषम पूर्णांक आहे का, फक्त एवढं विचारलंय तुम्हाला. पी काय म्हटले बघा पी आणि क्यू दोन्ही मूळ संख्या आहेत. बरोबर आहे का? मूळ संख्या कुठल्या कुठल्या असतात? 2, 3, 5 आणि 7. ठीक आहे. बघा आता ह्याच्यावरून आपण पी क्यूचा विषम पूर्णांक काय सांगू शकतो का? तर बघा एक सम बघा नाही बघा एक सम संख्या घेतली कुठली 2 आणि दुसरी विषम घेतली. पी आणि क्यू मधली एक सम आहे दुसरी विषम आहे. इथं 2 आहे इकडे 3 आहे. बेरीज का किती येते? 6 येते. आणि दोन्ही विषम घेतले आपण 3 गुणिले 5 किती येते? 15 येते. मग स्टेटमेंट 1 नुसार तर आपण सांगू शकत नाही. बरोबर आहे का? माझा स्टेटमेंट 2 चेक करा सेपरेट. पी क्यू बघा काय दिले, पी प्लस क्यू हा विषम पूर्णांक आहे. विषम पूर्णांक जर त्यांची जर बेरीज असेल, आता हे जर स्टेटमेंट आपण बरोबर आहे असं पकडलं तर त्यातला एक काय असणार, एक सम असणार आहे आणि दुसरी काय असणार आहे, विषम असणार आहे. मग एका सम आणि एक विषमची बेरीज काय असते? काय असते? विषम असते. बरोबर आहे का? बघा जर एक सम आणि याचा अर्थ कन्फर्म आपल्याला माहिती आहे की पी आणि क्यू मध्ये एक संख्या सम आहे एक संख्या विषम आहे. मग आता यांचा गुणाकार करा. मग थोडक्यात काय, पी मधला एक संख्या काय आहे? सम आहे. मग एक सम संख्या असेल आणि एक जर त्यातली विषम संख्या असेल तर त्याचा गुणाकार काय येईल? बघा 2 त्रिक 6 काय निघेल? सम आहे. मग विचारले काय त्यांनी आपल्याला, तर पी क्यू हा विषम पूर्णांक आहे का? आहे का हे आपण सांगू शकतो. पण कशावर सांगू शकतो? स्टेटमेंट 2 नुसार. मग उत्तर काय असेल आपल्या इथं? प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त S2 पुरेसे आहे. ऑप्शन नंबर 2. आणि बघा जर एका स्टेटमेंटवर उत्तर निघालं तर दोन्ही स्टेटमेंट एकत्र करायचे नसतात परत. जर दोन्ही वरून जर नाही निघाले तर परत दोन्ही एकत्र करून उत्तर निघते का बघायचं असते. इथं उत्तर काय निघलं? ऑप्शन नंबर 2 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
परीक्षेला बसलेले 130 विद्यार्थ्यांपैकी 65 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 52 विद्यार्थी गणितात नापास झाले, 24 विद्यार्थी इंग्रजी आणि गणित दोन्ही मध्ये नापास झाले. हे काय मागासारखंच आहे सेम. गणितामध्ये किती नापास झाले? गणितामध्ये झाले 52. नाही, इंग्रजीमध्ये इकडे इंग्रजी आपण इंग्रजीमध्ये 65 विद्यार्थी नापास झाले, गणितामध्ये किती झाले? 52 विद्यार्थी नापास झाले, 24 विद्यार्थी इंग्रजी आणि गणित दोन्ही मध्ये नापास झाले. 24 इथं मांडून घ्या. येते का? मग इथं किती निघेल? 24 आणि 28 32, 52. 24 आणि 38 62. बरोबर आहे का? आणि काय चाललंय तर दोन्ही विषयात पास असणारे विद्यार्थी किती? आपण डायग्राम कुठली काढली? नापास विद्यार्थ्यांची डायग्राम काढली. सर्कलच्या बाहेर जेवढे असतील तेवढे कोण असणार आहेत? पास विद्यार्थी. किती झाले? 28 अधिक 24 अधिक 38 किती येते माहिती? 90 येते. टोटल विद्यार्थी किती आपले? 130. 130 वजा 90 किती येते माहिती? 40. 40 विद्यार्थी असणार दोन्ही विषयामध्ये पास. ऑप्शन नंबर 1 येते लक्षात. चला पुढचं काय? उशीर झाला एक. याचं काय ते? हा बरोबर आहे. 21 आणि 31 मध्ये 10चा फरक आहे. 31 आणि 43 मध्ये 12चा फरक आहे. मग इथं किती फरक निघेल? 8चा आणि त्याच्या पाठीमागं 6चा. म्हणजे इथं बघा 7 आणि 6 किती असेल? 13. 13 आणि 8 बरोबर 21. 21 आणि 10 31. ठीक आहे. मग इथं उत्तर काय निघेल? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढचं घ्या. बघा एका माळीने त्याच्या आयताकृती बागायती क्षेत्रफळ वाढवून त्याची लांबी 40% वाढवली आणि रुंदी 20% कमी केली. नवीन बागायती क्षेत्रफळ किती? बघा आता सुरुवातीला तर आपल्याला आयताची लांबी रुंदी काहीच माहिती नाही. दोन्ही आपण काय करू? 100 पकडू. तुम्ही म्हणताल सर दोन्ही जर लांबी सेम आणि रुंदी सेम पकडली तर हा चौरस झाला. प्रत्येक चौरस काय असतो? आयत. बरोबर आहे. कारण का आयताची डिफिनेशन काय असते? समोरासमोरच्या बाजूंची लांबी काय असते? सेम असते. समोरच्या बाजू सेम असतात आणि चौरसाच्या पण समोरच्या बाजू सेमच असतात. त्यामुळे त्यांची काय? त्यामुळे प्रत्येक चौरस काय असतो? आयत असतो. ठीक आहे. बघा आता आयत क्षेत्रफळ कसं काढतो आपण? हे जर ब्रेडथ असेल आणि हे जर लेंथ असेल एवढं असतं काय? B into L. येते लक्षामध्ये? मग किती निघेल बघा. सुरुवातीचं क्षेत्रफळ किती असेल? 100 गुणिले 100 10,000 असेल किंवा 10 घेतलं तर चालतं, काय अडचण नाही. पण मी हे का घेतलं? आपल्याला 40% वाढवायला येते, 20% कमी पण करायला येते. चला परत काय केले बघा. नवीन काय केले? बागे क्षेत्र वाढवून त्याची लांबी 40 सेंटीमीटरने वाढवली. म्हणजे परत लांबी काय केली आपण? 140 घेतली. बरोबर आहे का? आणि चला लांबी बरं लांबी किती झाली आपली? 140 आणि रुंदी काय केलं आपण? 20% कमी केली. म्हणजे किती झाली इकडं? 80 झाली. चला मग किती येईल बघा इकडे? मग 140 गुणिले 80 किती येते मग याचं उत्तर? 14 किती येते? 14 किती येते? 112 200. ठीक आहे. पहिलं किती होते? 10,000 होते. आता किती झाले? 11,200. मग विचारलं काय दिले आपल्याला? तर नवीन बागे क्षेत्रफळ विचारले आपल्याला. किती वाढते बघा. मग सुरुवातीला 10,000 होतं आणि आता वाढले किती? 1200 वाढले थोडं. बरोबर आहे का ना? टक्केवारीमध्ये किती दिसते बघा. मग चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 12% काय होते? वाढते. 12% वाढले. ठीक आहे. तुमचं घ्या बघा. हा क्वेश्चन आता तुमचं कसा आहे? त्रिकोण आणि चौकोन मोजणे आणि तुम्ही परम्युटेशन पण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. बघा काय दिले? एका फळीवर 4 आडव्या आणि 4 उभ्या 1 2 3 4 एकमेकांना समांतर आणि समान अंतरावर आहेत. तर जास्तीत जास्त किती आयत आणि चौरस तयार होऊ शकतात? आयत मोजली चौरस आपोआप काउंट केली जातात त्यामध्ये. त्यामुळे सेपरेट चौरस मोजायची गरज नाही. बघा सॉल्व्ह कसं करायचं असतं? इथं मांडणार 1 2 आणि 3 उभं मांडून घ्या. 1 2 आणि 3 येते लक्षामध्ये? बघा 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 गुणिले 6 किती असते? 36. उत्तर किती असते? ऑप्शन नंबर 3. चौरस विचारले असते तर मग उत्तर किती आलं असतं? 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 1. 9 4 13 आणि 1. बरोबर आहे. 9 3 त्रिक 9 अधिक 4 13 13 आणि 1 14 आलं. आयतामध्ये चौरस काउंट केले जातात.
त्यामुळे 36 उत्तर येते. आणि 100वा शेवटचा बघा. हा, राकेशकडे एका विशिष्ट कंपनीचे 8 मोबाईल हँडसेट घेण्यासाठी पैसे घे होते, परंतु किरकोळ मित्र त्याने त्या विशिष्ट हँडसेटवर खूप चांगली सूट दिली. राकेश त्याच्याकडे असलेल्या रकमेतून 10 मोबाईल हँडसेट खरेदी करू शकला. किरकोळ विक्रेत्याने काय सवलत दिली होती? मग आता सवलत कशावरती असते? बाय वन गेट वन, बरोबर आहे. बाय वन गेट वन फ्री असते. बघा, सवलत आणि प्रॉफिट मध्ये डिफरन्स असतो. बघा, टोटल तुम्ही किती वस्तू खरेदी केल्यात? बघा इथं काय केलं, त्याला त्याच्याकडे पैसे होते 8 मोबाईल हँडसेट घेण्यापुरते, पण त्या दुकानदाराने काय केलं, त्याला किरकोळ विक्रेत्याने त्या विशिष्ट हँडसेटवर खूप चांगली सूट दिली. राकेश त्याच्याकडे असलेल्या रकमेतून 10 हँडसेट मोबाईल हँडसेट खरेदी करू शकतो. त्याच्याकडे 8चेच पैसे होते, पण त्याने 10 आणले. थोडक्यात काय, दुकानदाराने त्याला 10 दिले, बरोबर आहे की नाही. पण राकेशने काय केले, 8चेच पैसे दिले. दुकानदाराने काय केलं, त्याला 2 मोबाईल फ्री मध्ये देऊन टाकले. त्याला म्हणायचं सूट. सूट जी असते टोटल ह्याच्यावरती काढली जाते. 10 मोबाईल आणले, त्यातले फ्री किती मिळाले? 2 मिळाले. मग सूट किती असेल? मग किती असेल? 20%. बरोबर. मला एक सांगा, जर राकेशने ते सगळे मोबाईल खरेदी किमतीला म्हणजे बघा, समजा 8 घेतले, 8चे पैसे होते 1-1 रुपयाला, आणि त्याने 8 रुपयामध्ये काय केलं, 10 आणले, परत 1-1 रुपयाला सगळे विकून टाकले, तर त्याला फायदा किती होईल? परत त्या राकेशला सूट मिळाली 20%, पण राकेशने परत ते समजा 10 विकून टाकले, तर त्याला फायदा किती होईल? 20% उत्तर नसतं ते. त्याने त्याच्याकडे पैसे खरे इन्व्हेस्टमेंट किती केले? 8 मोबाईलचे, आणि त्याच्यावर त्याला नफा किती झाला? 2 मोबाईल. मग ते प्रॉफिट कशावरती असतं? आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट केली का त्याच्यावरती असतं. मग तिथं 2/8 येणार, म्हणजे 25%. येते लक्षात. त्यामुळे नफा वेगळा असतो आणि सूट वेगळी असते.